हरिओम. श्री आत्माराम या ग्रंथाचा आपण त्यागनिरूपणाचे 36 भाग ऐकले. आता आजपासून सुरू करणार आहोत आपण दुसरा समास माया निरूपण. यामध्ये जवळजवळ 42 ओव्यांचा आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग या माया निरूपणातील पहिल्या ओवीपासून आपण क्रमांक देणार आहोत. तर माया निरूपण भाग पहिला. जय जय जी सच्चिदानंदा, जय जय जी आनंद कंदा, जय जय जी निजबोधा परम पुरुषा. आता बघा, आधी समर्थांनी साधकाला त्याग करण्याचं ज्ञान दिलं. कोणकोणत्या गोष्टीचा कशा पद्धतीने त्याग करायचा, आणि त्या सगळ्यांमध्ये परत मी वेगळा आहे, या सगळ्यातला मी आणि वस्तुतः मी हा वेगळा आहे याचं ज्ञान दिलं. आता माया निरूपणामध्ये आधी गुरूंना दंडवत देतात, म्हणजेच शिष्य गुरूंची स्तुती करतात. तर त्यावेळेस पहिला विशेषण हे शिष्याने सद्गुरूंना काय दिलं? जय जय जी सच्चिदानंदा. आता जय एकदाच म्हणलं तर चाललं असतं का? मग दोनदा का म्हणलं असेल? तर हे देहरूपाचं आणि आत्मस्वरूपाचं. आणि कोणतंही चांगलं बोलत असताना माणूस एकदा बोलून संपवत नाही, कारण ती स्तुती आहे, ते कौतुक आहे, ते मनातले उद्गार आहेत आणि तो मनातला भाव आहे, तो एकदा जय जयकार करून होत नाही. म्हणून हे सच्चिदानंद स्वरूपा. मग आता हा सच्चिदानंद स्वरूप असणारे माझे सद्गुरू कसे आहेत? तर ते आनंदाचे कंद आहेत. जय जय जी आनंद कंदा. आता आनंद कंदा हे कसं समजून घ्यायचं? तर आपल्याकडे जास्वंदीचे 2 प्रकारचे फुलं आहेत बघा. एक असं गेंद असतं आणि एक वेगवेगळ्या पाकळ्या असतात. तर जे गेंद आहे म्हणजे तो कंद, त्यातली एक 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 पाकळी ही अशी वेगळी काढता येत नाही. तो पुंजका आहे. कशाचा? त्या पाकळ्यांचा. तसा माझा सद्गुरू कसा आहे? जय जय जी आनंद कंदा. आनंदाचा कंद असणारा तो आहे. म्हणजे सर्वस्वी आनंद काय आहे? तर माझे सद्गुरू आहेत. आणि जय जय जी निजबोधा. आता हे निजबोध स्वरूपा म्हणजे काय? तर आत्मज्ञान स्वरूपा. ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे आणि ज्याच्यामुळे मी आत्मज्ञान मिळवण्याच्या मार्गावर आहे, म्हणून त्यांचा मी जय जयकार करतो. हे सगळे जे विशेषण आहेत ना, ही ब्रह्माची आणि ब्रह्मज्ञात्याची आहेत. म्हणजेच गुरु साक्षात परब्रह्म असं परंपरेनं सद्गुरूंचं वर्णन केलेलं असल्यामुळं शिष्यानं केलेल्या या स्तुतीचं औचित्य कळून येतं. सद्गुरू आत्मबुद्धीमध्येच सतत राहत असल्यामुळे देहबुद्धीमध्ये राहणाऱ्या जीवांपेक्षा त्यांचे अनुभव वेगळे असतात. जीवाला येणारा अशाश्वततेचा, जडाचा, अपूर्णतेचा, दुःखाचा अनुभव त्यांना कधीही येत नाही. आता इथे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींची आठवण सगळ्यांनाच नक्की येईल. काय झालं होतं? तर सच्चिदानंद बाबांची पत्नी सती जायला निघाली. कारण सच्चिदानंद बाबांचा देह हा तिरडीवर होता. आता त्यांना जाळणार तेवढ्यात सत्पुरुष दिसले, हे म्हणून साधू पुरुष, सत्पुरुष म्हणून ती यांना नमस्कार करायला आली. आता ती सती जाणार म्हणून सगळं सौभाग्य लेणं आलेली होती. बांगड्यांचा आवाज झाला. माऊलींनी डोळे बंद केलेले होते आणि त्या बंद डोळ्यांनीच त्यांनी आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. मग तेव्हा ती रडायला लागली. तर माऊलींची समाधी भंग पावली आणि म्हणाले, काय झालं माऊली, तुम्ही का रडताय आईसाहेब? ती म्हणाली, हा आशीर्वाद पुढच्या जन्मासाठी आहे का? ते म्हणाले, का असं का म्हणताय? अहो, मी तर सती जायला निघाली आहे. ते माझे
पती असं म्हणून तिने दाखवलं. ते म्हणाले, असं कसं होईल? हा आशीर्वाद मी नाही दिला, कारण ते तेव्हा देहभावावर नव्हते ना. मग ते म्हणाले, याच्यामध्ये परमात्म्याचं काहीतरी वेगळं नियोजन असेल. काय नाव आहे पतीचं? त्या काळात काही पतीचं नाव घेतल्या जात नसायचं. मग बाकीच्यांनी सांगितलं सच्चिदानंद. अरे आता मला कळत नाही आहे म्हणे की हसावं का रडावं. अरे जो सत आहे, जो चित आहे, जो आनंद आहे, तो जाऊच कसा शकतो? आणि मग ते तिथे गेले आणि म्हणाले, उठा सच्चिदानंद बाबा. आणि झोपेतनं उठल्यासारखे ते उठून बसले. आणि मग पुढे ते सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. कशाचा? तर ज्ञानेश्वरीचा. म्हणूनच जीवाला येणारा अशाश्वततेचा, जडाचा, अपूर्णतेचा, दुःखाचा अनुभव या सद्गुरूंना कधीही येत नाही. सच्चिदानंद हे ब्रह्माचं, ईश्वराचं स्वरूप लक्षण असल्यामुळं सद्गुरूही सच्चिदानंद स्वरूपच असतात. म्हणून जय जयजी सच्चिदानंद असं म्हणलं आहे. आनंदकंद म्हणजे आनंदाचा साठा. सद्गुरू हे आनंदकंद आहेत. सर्वसामान्य माणसांचा आनंद हा बाह्य वस्तूत असतो. वस्तूच नश्वर असल्यामुळे त्या आनंदातही सातत्य राहत नाही, अखंडत्व राहत नाही. या उलट सद्गुरूंचा आनंद हृदयस्थ ईश्वरातच असतो आणि ईश्वर स्वतः आनंदरूप असल्यानं सद्गुरूही आनंदकंद असतात. म्हणून जय जयजी आनंदकंदा असं म्हणलं. आता निजबोध म्हणजे आत्मज्ञान. आत्मज्ञान ज्याचं त्यालाच होतं. जसं भजन आणि भोजन ज्याचं त्यानेच करावं. मी भोजन केलं म्हणजे तुमचं पोट भरलं किंवा तुम्ही भोजन केलं म्हणजे माझं पोट भरलं असं होत नाही. म्हणूनच आत्मज्ञान ज्याचं त्यालाच होतं. द्वैतामुळं ज्ञान आहे याची जाणीव राहते, अद्वैतामध्ये मात्र ती जाणीव राहत नाही. म्हणून ज्ञान असणं वेगळं आणि ज्ञानाची जाणीव असणं वेगळं. जो विद्वान आहे त्याला आपल्या ज्ञानाची, विद्वत्तेची जाणीव असते. तो आत्मज्ञानी असेलच असं नाही, पण जो आत्मज्ञानी आहे त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानही असतं आणि आपल्या विद्वत्तेची जाणीवही असते. म्हणूनच श्री ज्ञानेश्वर महाराजांसारखे महात्मे वस्तुस्थिती निर्देशक उद्गार काढतात की अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. आत्मज्ञात्याचा विनयही काही वेळा प्रगट होतो आणि ते म्हणतात, गीतार्थ विवरणाचे काम मी अंगीकारले आहे ते की टिटीभू चांचू परी मा पसूये सागरी मी नेण तू त्यापरी प्रवर्ते येथ. जो आत्मज्ञानी आहे तोच असं दोन्ही प्रकारानं बोलू शकतो. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करताना जय जय निजबोधा म्हणलं. परमपुरुष म्हणजे श्रेष्ठतम पुरुष. सद्गुरू हा माणूसच असला तरी विकारादी दोषरहित असल्यानं, आनंदकंद असल्यानं तो चालता बोलता ईश्वरच म्हणलं पाहिजे. एका विद्वानांनी म्हणलं आहे की माणसाचं कर्म आणि ईश्वराचं ज्ञान यांचा मधुर संगम सद्गुरूंच्या ठिकाणी दिसून येतो. म्हणून स्तुती करताना त्यांना परमपुरुष म्हणलं आहे. हरिओम. जय जय रघुवीर समर्थ.